त्यांना फार गरज वाटली असेल, ठाणे पोलिसांनाही गरज वाटली असेल, कारण का पोलिसांकडनं प्रपोजल मूव्ह होतं. कमिशनर, ॲडिशनल कमिशनर, सगळ्यांना वाटलं असेल की ही महत्त्वाची केस आहे, महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची केस आहे, आणि म्हणून त्यांनी केलं असेल. पण या संदर्भात आपण ट्विट देखील केलेलं आहे. विधानसभेच्या पूर्वी अशा प्रकारे मला ते कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करणार, ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही आहे. ह्याच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. येन केन प्रकारे मला हुक लावण्याचा प्रयत्न करणार. डरेंगे नाही लढेंगे. वाढदिवसाची खास भेट दिली सरकारने मला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिळून खास भेट दिली, खास. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. निरीक्षण देखील नोंदवलं होतं पोलिसांनी त्यानंतर कोर्टाने देखील, मात्र असं निरीक्षण नोंदवून सुद्धा देखील दबाव नाही, त्याच्यामध्ये एका पोलिसाचा बळी गेला होता. त्यामध्ये पोलिसाच्या पत्नीने माझ्याकडे पत्र दिलेलं आहे. त्याच्यात तिने असा आरोप केला होता की, म्हणजे त्यांनी मित्रांना सांगितलं होतं की मला अधिकारी असं बोलले की पुढच्या तारखेपर्यंत तू खरं बोल. खरं म्हणजे काय, तर जितेंद्र आवडचं नाव घे, नाही तुझ्या बायकोची साडी इथेच काढीन. त्या टेन्शनमध्ये त्यांनी आत्महत्या केली. हे सत्य कधीच उघडकीला आलं नाही. मी फार काही जास्त हे घेतलं नाही, त्याच्याने काही फरक पडत नाही. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं आहे. कायदा लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. कायदा स्वतःची भूमिका घेईल. जबाबदार कोण आहे? नाग बळीला अशा प्रकारे जे दबाव तंत्र वापरत आहेत आवडांवरती, त्यामुळे नक्की त्याचा कुठेतरी घरांवरती परिणाम होतो. माझ्या सगळ्या पोलिसांवरती, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती दबाव टाकण्यात आला होता. एवढंच नाही तर माझ्या विरुद्ध बोलावं म्हणून 5-5 कोटी रुपये देण्यात आले होते, आमिष देण्यात आली. पण काही कार्यकर्ते इतके निष्ठावान असतात की त्यांच्या तिथे गप्पा झाल्या, एकाने घेतले, त्याचं नावही मी आज ना उद्या जाहीर करेन. बाकीचे 2 होते ते पळाले आणि त्यांनी इथे येऊन व्हिडिओ दिला आहे की आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. ते एका वेगळ्या ऑफिसमध्ये बसलेले होते. आम्हाला म्हणाले पहिल्यांदा द्या, तर आम्हीच त्यांना सांगितलं पहिले पैसे द्या. पैसे द्या म्हटल्यावर म्हणाले बरं उद्या या. मग उद्या म्हटल्यावर पळून गेले. त्या दोघांनी मला सगळं सांगितलं आणि माझ्याकडे त्यांची हे म्हणजे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. ते ठीक आहे ना, त्याच्याने काय फरक. आपल्या ठाण्यातल्या राजकारणात नाही तरी राजकीयरित्याच पोलीस वागतात. पोलीस स्वतःच सांगतात आमच्यावरती एवढा दबाव असतो, आमच्यावरती एवढा दबाव असतो. कायद्याच्या कक्षेबाहेर तुम्ही जाऊ नका असं तुम्ही जे अभ्यास केला IPSचा ते शिकवतं, तर तुम्ही त्याच्याच बाहेर जाता. सर, सातत्याने जे आमदार, विरोधक आमदार जे सरकारवरती निशाणा साधत असतात, अशांवरती दबाव तंत्र आणून त्यांचं तोंड बंद करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे का? नाही, मला नाही माहीत. माझं तोंड कोण मेल्याशिवाय बंद नाही होणार. माझं तोंड जेव्हा पाय असे होतील ना माझे, आणि तेव्हाच बंद होईल, नाही तर बंद नाही करू शकत. परमेश्वर पण नाही बंद करू शकत. आज सासूचे दिवस, उद्या सुनेचे दिवस असं खास ट्विट केलेलं आहे. कारण का सत्याचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेला नाही आहे. 2 महिन्यानंतर आमचं सरकार आलं तर काय होईल? म्हणजे पोलिसांना आम्ही विचारलं, मी पोलिसांना 8 दिवसापूर्वी सांगितलं की असं असं PP येतोय. नाही सर माहीत नाही की झाली फाईल झाली हो. अरे तुमच्या हाताकडनं गेली ना फाईल, अरे असं कुठलं मोठा सांगितलं असतं हो झाली आहे साहेब, सरकारकडनं आग्रह आहे. बेसिक कणाहीन पोलीस प्रशासन आणि कायद्याचं अज्ञान असलेलं सरकार ह्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या फारच डेंजरस असतात. निवडणूक जवळ येते, त्याच्यानंतर एका उमेदवाराला किंवा त्याचं तोंड करण्यासाठी असं केलं जाते. काय वाटतं कुठं राजकारणाची पातळी खालून जाते? राजकारणाची पातळी खालवली नाही, खालच्या स्तराला गेली. खालवली नाही नुसती, खालच्या स्तराला गेली.
सर काल ठाण्यामध्ये गडकरी गंगाधरला कार्यक्रम झाला, ज्याच्यामध्ये अजित पवारांनी मोठी बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे काही आमदार घेऊन गेले, मात्र त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. जर मला असं सांगितलं असतं तर पूर्ण पार्टीच घेऊन आलो असतो, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्याशी सहमत आहेत का? आणि त्यावेळेस जर ते गेले तर तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत गेला असता? मी कधीच कोणाबरोबर जाणार नाही. तेव्हाही गेलो नसतो, आजही जाणार नाही, उद्याही जाणार नाही. मला माझे वैयक्तिक विचार आहेत. मी काय मेंढपाळाच्या मागणारा चालणारा मेंढा नाही. मी मेंढ्यापेक्षा वेगळ्या जातीचं आहे. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे जाऊ दे, आपल्याला काय करायचं, रस्सीखेच चालू दे, नाही तर काय आजपासून दौरे सुरू केलेले आहेत. अरे जाऊन दे, आपल्याला काय करायचं. सगळे गुलाबी सगळं पिंक आहे, गुलाबी आहे. त्यांच्यासोबत जे टीम काम करते त्यांचे सुद्धा जॅकेट गुलाबी. दादांचा रेकॉर्ड तोडू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस देखील कामामध्ये होते. आपल्याला काय करायचं, दादाचा रेकॉर्ड काय, वर्ल्ड रेकॉर्ड आहे का, इंटरनॅशनल रेकॉर्ड आहे का, ऑलिम्पिक रेकॉर्ड आहे, आपल्याला काय माहिती. खरं फोगाट या संदर्भात अपत्र ठरवण्यात आलेलं आहे. तिला 100 ग्राम मला तिच्याबद्दल अतिशय वाईट वाटतं. हे एक षडयंत्र होतं तिला खाली खेचण्यासाठी. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा वजन केलं असतं तर तिचं वजन हे दिसलंच नसतं. त्यामुळे ह्या कोणीतरी चावटपणा केलेला आहे तिच्या आजूबाजूच्या माणसांनी, ज्यामुळे तिचं वजन वाढलं आहे. आणि वजन वाढलं असतं, थोडासा तिला वेळ दिला असता तर 100 ग्रॅम कधीही कमी होतं. कधीही कुठल्याही मिनटाला अर्धा तास धावली तरी कमी होतं. त्यामुळे फोगाट हे षडयंत्राचा बळी आहे. कारण का तिनेच ब्रिजभूषण सिंग विरुद्ध सर्वात जास्त अग्रेसर भूमिका घेतली होती आणि माघारी घेतली नाही. काही आपल्या तत्वांसाठी किंमत मोजावी लागते, हे फोगाटवरनं आपल्याला दिसतं आहे. पण देशाला पहिलं सुवर्णपदक एका महिलेने आणून दिलं असतं कुस्तीतलं, हे बघून वाईट वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.